नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात 48 तासाचा अंदाज देणार आहे. आपण बघतो आता अतिशय ताकदवर अशा प्रकारचा WD हा उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. शिवाय त्याचा बराच भाग हा अरबी समुद्रापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आपल्याला या भागातील WD संदर्भात मी बोलतोय. हा बहुतांशी अरबी समुद्राचा भाग आहे आणि यामध्ये सुद्धा त्याचे काही बाष्पकण आलेले आहेत. त्यामुळे हा भारताच्या बऱ्याच भागात पाऊस देऊ शकेल आणि यामध्ये गारपीट अधिक होईल असा अंदाज आहे. थोडा दक्षिण कर्नाटकाच्या भागातही पावसास अनुकूल स्थिती आहे. परंतु एकूणच महाराष्ट्रावर त्याचा काय परिणाम होईल 48 तासामध्ये ते आपण बघणार आहोत. आणि आपण काही कारणास्तव आपण बघितलेलं आहे की यापूर्वी काही वादविवादांमुळे आपण दीर्घावधीचा अंदाज बंद केलेला आहे. केवळ 48 तास आपण अंदाज देतो. यामध्येही कोणाला अडचण असेल तर आपण हाही अंदाज बंद करून टाकू. कारण आपण सेवा म्हणून शेतकऱ्यांनाही देतो, परंतु जर शेतकरीच शेतकऱ्याचे वैरी होणार असतील तर त्याला आमचा नाविलाज आहे. भारतीय हवामान खात्याने आज 24 तारखेला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस सांगितला आहे. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही. कोकण किनारपट्टीला देखील दमट वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे. अगदी कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस दाखवला असला तरी 25 तारखेलाही महाराष्ट्रात कुठेही पावसाची नोंद होणार नाही. काल देखील याच भागात पाऊस दाखवला होता. मग प्रत्यक्षात काल पावसाची नोंद झाली का ते आपण बघूयात. भारतीय हवामान खात्याने दिलेला कालचा अंदाज हा महाराष्ट्रामध्ये पावसाळी होता. मेघगर्जनेसह वादळी वातावरणाचा होता. आपण या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रामध्ये एकाही जिल्ह्यात एकाही ठिकाणी पावसाची नोंद झालेली नाही. या ठिकाणी कुलाबा वेधशाळेने देखील पावसाची दक्षिण जिल्ह्यांमध्ये अंदाज दिलेला होता. मी कालही सांगितलं होतं कुठेही पाऊस होणार नाही, कारण आपण मल्टी मॉडेलचा स्टडी करतो आणि त्यामुळे या अंदाजावर आपण ठाम असतो. शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या. आपण कुलाबा वेधशाळेवर आणि भारतीय हवामान खात्यावर किती अवलंबून राहायचं आहे. मी मनाचं काहीही बोलत नाही. काल 23 तारखेला हे बघा, या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट होता. हा कुलाबा वेधशाळेचा अंदाज आहे. कुलाबा वेधशाळेचा अंदाज होता कोकणात काल उष्णतेची लाट, ती आपण मान्य केली होती आणि तो दमटपणा आपल्याला कोकणात जाणवला. परंतु हा अंदाज पूर्णतः चुकलेला आहे आणि तुम्हाला भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटलाच त्याच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. आज 24 तारखेला आपण बघतो की या काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील कुठेही पावसाची नोंद होणार नाही. पुन्हा 25 तारखेला देखील एवढ्या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट असून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट दिलेले आहेत मेघगर्जनेसह पावसाचे. परंतु मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी देखील 25 तारखेला कुठेही पावसाची नोंद होणार नाही. या ठिकाणी आपण बघू शकता CFS मॉडेलने जवळपास पुढील आठवड्यामध्ये कुठेही पावसाची नोंद महाराष्ट्रात होईल या संदर्भात अंदाज दिलेला नाही. आता हे एक आंतरराष्ट्रीय GFS मॉडेल आहे. यामध्ये आज रोजी कुठेही पावसाचा अंदाज GFSने दिलेला नाही. IFS मॉडेलने किरकोळ ढगाळ परिस्थिती थोडी दक्षिणला दाखवलेली आहे. आयकॉन मॉडेलने थोडं रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आजूबाजूने किंवा पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण दाखवले. परंतु या ठिकाणी देखील विशेष पावसाची नोंद होईल असा अंदाज नाही, कारण आपला विश्वास IFS मॉडेलवर आहे आणि IFS मॉडेलने कुठेही पावसाचा अंदाज दिलेला नाही. ECMWF मॉडेलचा या ठिकाणी आपण 24-25चा अंदाज बघणार आहोत. आपण बघतो की अवघ्या महाराष्ट्रामध्ये 25 तारखेपर्यंत कुठेही पावसाची विशेष शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या 48 तासातील कामांचं नियोजन करावं.
आपण या मॉडेलच्या आधारे पुढील 48 तासाचा अंदाज जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की विशेष पावसाची नोंद 24 तारखेला कुठेही दाखवण्यात आलेली नाही. आपण 25 तारखेलाही बघतो. 25 तारखेला देखील या मॉडेलने विशेष कुठेही पावसाची नोंद दाखवलेली नाही. तरी देखील कुलाबा व चाळणी आणि भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे दक्षिणी जिल्ह्यांमध्ये. परंतु आपण पश्चिम महाराष्ट्रातील आणि खास करून नाशिक जिल्ह्यातील अंदाज बंद केला आहे. या भागात आपण द्राक्षपट्टा असल्यामुळे या ठिकाणचा अंदाज देणार नाही आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कुठेही या पावसाचा अंदाज नाही आहे. आपण केवळ सांगली, सोलापूर, धाराशिव आणि नाशिक या जिल्ह्याचा अंदाज 100% बंद केलेला आहे. मात्र या ठिकाणचे माझे जे सबस्क्रायबर आहेत, जे शेतकरी आहेत, ते मला व्हॉट्सअपला माहिती विचारू शकतात आणि काल मला जेवढे व्हॉट्सअपवर मेसेज आलेत, जवळपास 1001 मेसेज मला आलेत आणि मी प्रत्येक मेसेजला उत्तर दिलेलं आहे. मला याचा त्रास होतोय, परंतु माझा नाविलाज आहे. या संदर्भात काही पर्याय काढता येईल का यावर मी विचार करतोय, परंतु त्या संदर्भातील धोरण ठरवण्याकरता मला थोडा वेळ द्या. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.